तर अजित पवार यांच्या अपघातावरनं काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली. वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतर भरता आलं असतं. शपथविधीवरून टीका. दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडली असं मला वाटतं. तर वडेट्टीवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत. या प्रकरणी चौकशी करण्याचं काम सुरू आहे. चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. वडेट्टीवारांकडे या संदर्भात काही पुरावे असतील, वडेट्टीवारांकडे या संदर्भामध्ये काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती तपास यंत्रणेला दिली पाहिजे आणि चौकशीमधनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. तर भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती. भाजपवरती आरोप केल्याच्या काही दिवसातच अजितदादांचा मृत्यू. मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली. संजय राऊतांकडनं लोकसभेत अपघाताच्या चौकशीची मागणी. जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकारानं. नवनाथ बन आणि वकील उज्ज्वल निकम यांचं उत्तर. भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है. ये अजित पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की विमान दुर्घटना में मौत होती है. उसकी जांच होनी चाहिए. तर प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतो. राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज नाही. सुनील तटकरेंचा राऊतांवर पलटवार. प्रत्येक जण आपापल्या परीने टीका टिप्पणी करत असते. संजय राऊतांची सुद्धा टीका टिप्पणी याच्यापेक्षा वेगळी असेल असं मला अभिप्रेत नाही. विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? दादांजवळील फाईलमधील कागद कसे जळले नाहीत? संजय राऊतांचा सवाल. संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती. जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली? दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाही आहेत. बघा तुम्ही, ते जे पडले आहेत ते तसेच आहेत. काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला. तर अपघातग्रस्त विमानामध्ये 6 जण असल्याची नोंद नाही. एखाद्याच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते. आतापर्यंत कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. उज्ज्वल निकम यांचं राऊतांना उत्तर. त्या विमानात 6 प्रवासी होते. त्या विमानात इंधन एवढं होतं की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या. वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. सत्य समोर येईल. दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे. केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली. आज AIBच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे. आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल. त्याची चौकशी चालू आहे. त्याचा अहवालही येईल आणि मला असं वाटतं या सगळ्याला त्याच्यावरती उत्तर मिळेल. स्वर्गीय अजित पवार यांचे 6 अस्थिकलश अमरावतीमध्ये दाखल. अजित पवार यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. अमरावतीच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलं अस्थिकलशाचं दर्शन. दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोहोचेल आणि त्यांच्या स्पष्ट आणि परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तुर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही, पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही. रोहित पवारांचं ट्विट.